पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भाजपाचा 101 नारळ फोडून भव्य प्रचार शुभारंभ। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती। धुळे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज फोडला। महाराष्ट्रातील पांचव शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामदैवत श्री आई एकविरा माता मंदिरात भाजपच्या सर्व उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। यावेळी 101 नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भाजप निवडणूक मैदानात आहे। शहरात भाजपचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की यंदा तुमची आमची भाजपा सर्वांची नाराज सर्वांनी घरोघरी पोहोचवायचा आहे। 50% जास्त मतदान झालं पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे। ही निवडणूक नगरसेवक निवडून आणण्यासाठी नाही, तर पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या लोकांच्या हाती सत्ता देणं महत्त्वाचं आहे। येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्याच्या सर्व योजना या नागरिकांना समजावून सांगायचे। एक विचाराचा सरकार या महापालिकेत आणायचं आहे। येणाऱ्या काळात महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल, असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या एकविरा देवीच्या मंदिरामध्ये आपण नारळ फोडण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यासाठी विशेष करून या ठिकाणी आलेले राज्याचे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अध्यक्ष माननीय रवीजी बाबा, जयकुमारजी, आपले पालकमंत्री मधु भैया, सर्व बाबा, किती बाबा आहेत, सरपार बाबा आहेत, सगळे बाबा, भाऊ, दादा, नाना, काका आणि सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेल्या सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू वगैरे पत्रकार मित्र, वेळ खूप कमी आहे, 4:45 आम्हाला उडायचं आहे। तिथून जळगावची सभा आहे, तिथून नगरला जायचं आहे। 2-4 मिनिट उशीर झाला तर आमचं हेलिकॉप्टर उडणार नाही आणि म्हणून मला फक्त 2 मिनिट बोलायचं आहे। मला अध्यक्षांनी तेच सांगितलं 2 मिनिटात बोलायचं नाही बोलून। गेल्या वेळी आपल्याला माहित आहे आम्ही काही निर्धार करतो तर त्याला निर्धाराला कळस नेण्याचं काम आम्ही करतो। ही खरंच आमची एकविरा माता, ही आमची आराध्य दैवत आहे, आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि आज ज्यावेळेस पालकमंत्र्याची संधी मिळाली त्यावेळेस शेकडो कोटी रुपयांनी 51 तीर्थाचं स्थान आम्ही इथे निर्माण करतो। इथे एक आम्ही सिटी सेंटर मॉल करतोय, जेव्हा मिळेल त्याला गुणिले 2, जितकेही नगरसेवक असतील त्याला गुणिले 2, या पहिल्या याच्यामध्ये 101 निधी, 101 कोटी रुपयाची निधी हा आपल्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा आम्ही या निमित्ताने करतो। खरं तर बरंच आपल्याला बोलता येईल, पण आपल्यालाही जायचंय। खरं मी जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने रवीजी आपला मी गिरीश भाऊचं मनापासून आभार व्यक्त करतो की सुरुवातीला नारळ फोडायला स्वतः प्रदेश अध्यक्ष येत असतील तर किती लक्ष तुमचं आमच्या सगळ्यांवर आहे। आणि म्हणून आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा पडू तर विकास मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासित करायला इथे आलो आहे की हे शहर, या शहराला एक भव्य अशी झालर आहे आणि ही झालर तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये टिकवायची आहे आणि त्यासाठी 15 तारखेचं जे मतदान आहे हे मतदान तुम्हाला मला सर्वांना करायचं आहे। हे करत असताना 2014ला तुम्हाला आम्हाला सर्वांना आठवतं की प्रत्येक घराघरामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक नारा हा प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक लहान मुलांच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नारा होता, हर हर मोदी। काय होता नारा? हर हर मोदी, घर घर मोदी। अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आपण सर्व कार्यकर्ते, केंद्रातले आपलं सरकार, एनडीएचे आपलं सरकार असेल,
महाराष्ट्रातलं आपलं देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं असणारं सरकार, महायुतीचं सरकार ज्या ताकदीने काम करत आहे, त्यामुळे आपणही आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी हा नारा पोचवला पाहिजे. आपण काय म्हटलं पाहिजे? आपण सर्वांनी घरोघरी जाऊन कमळ हे विजयी कसं होईल यासाठी आपली महानगरपालिका कमळ निशाणी समोर आपण सर्वांनी निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे पुन्हा एकदा या महानगरपालिकेमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात विकासाची गंगा जी आहे ती पुढे जर आपल्याला सातत्याने वाहत न्यायची असेल तर या ठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंग जनहितांच्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन